कॉम्रेड ॲडव्होकेट अभय टाकसाळ यांच्या वाढदिवसानिमित्त अभय टाकसाळ मित्रमंडळाच्या वतीने भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरात मोफत रक्तदान, नेत्र तपासणी व दंत तपासणी अशा विविध आरोग्य सेवांचा समावेश करण्यात आला होता। नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहत या शिबिराचा लाभ घेतला। या प्रसंगी उपस्थितांनी ॲडव्होकेट अभय टाकसाळ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक कार्याचेही कौतुक केले। त्यानंतर सन्मान चिन्ह देण्यात येईल। डॉक्टर नितीन जाधव, डॉक्टर स्वतः देशवाड, डॉक्टर आदिवा शेख कोटीवास उपस्थित राहिला आणि आम्ही आपल्याला पूर्ण काढून या आरोग्य शिबिरामध्ये अभय टाकसाळ मित्रमंडळाच्या वतीने आज साहेबांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम घेतलेला आहे। दरवर्षीप्रमाणे काय काय आयोजन करण्यात आलं होतं? ॲडव्होकेट अभय टाकसाळ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। ॲडव्होकेट अभय टाकसाळ हे सर्वसामान्य कष्टकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी, मोलकरणीसाठी, रिक्षावाल्यांसाठी, हातगाड्यावाल्यांसाठी, त्यांच्या सामाजिक प्रश्नासाठी सतत संघर्ष करत असतात व अशा संघर्षशील नेत्यांना आम्ही ॲडव्होकेट अभय टाकसाळ मित्रमंडळातर्फे दरवर्षी हे आमचं 7वं वर्ष आहे। या शिबिरांचं आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर घेऊन आम्ही ॲडव्होकेट अभय टाकसाळ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असतो। या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून दरवर्षी बऱ्याचशा रुग्णांना आपण यांना मोफत रक्त पुरवठा केलेला आहे आणि ती आम्हाला एक चांगला उपक्रम वाटतो आहे की अशा माध्यमातून आपण जे गरजू लोकांपर्यंत हे करत असतो तरी। आणि या ठिकाणी डेंटल तपासणी व डोळ्यांची तपासणी मोफत केली जाते। या माध्यमातून ज्या लोकांना आपण कधी चेकअप करायला जात नाही, या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांचं स्वतःचं चेकअप केलं जातं व त्यांना जर काही रोगाचं निदान झालं तर या माध्यमातून ते पुढील उपचार घेऊ शकतात। हा सामाजिक उपक्रम घेऊन आम्ही दरवर्षी हे आमचं 7वं वर्ष आहे आणि पुढे आम्ही याचप्रमाणे ॲडव्होकेट अभय टाकसाळ यांच्या मित्रमंडळातर्फे अशी सामाजिक उपक्रम राबवतो। आतापर्यंत किती रक्तदात्यांनी याचा लाभ घेतला आणि किती रुग्णांनी डोळे वगैरे तपासणी केली? आतापर्यंत डोळ्याच्या ठिकाणी जवळपास 50 ते 100 रुग्णांनी या ठिकाणी आपले डोळे व दातांचे तपासणी केलेली, तसेच 10 ते 15 रक्तदात्यांनी या ठिकाणी रक्तदान करून ॲडव्होकेट अभय टाकसाळ यांना शुभेच्छा दिलेल्या। आपलं नाव सांगा। गायकवाड, ॲडव्होकेट अभय टाकसाळ मित्रमंडळाचं। जैसा हर हमेशा हर साल किसी न किसी का बर्थडे होता रहता है, महीने कोई भी तारीख पे बर्थडे होता रहता है। कोई जो है तो जश्न मनाता फार्म हाउस के ऊपर, कोई देखेंगे आप केका काटता है और आश्वासन देता है क्योंकि नेतागिरी का बर्थडे रहता है तो आश्वासन दिया जाता है। मगर ऐसे नेता जो ग्राउंड लेवल के ऊपर जो वर्किंग करते हैं आपको देखने को बहुत से कम लोग मिलेंगे। उसी में एक अभय टाकसाळ साहब है जिनका आज वाढदिवस है। मैं हमारे शागन रिक्शा यूनियन की तरफ से आपको सर को बहुत बहुत मुबारकबाद देता हूँ। और दूसरी बात ये कि सर जात पात में रखते, मेन बात ये। और तीसरी बात ये है कि आप देख रहे होंगे यहाँ पर ब्लड डोनेशन के वास्ते जो है तो काफ़ी गर्दी भी थी और डोनेट भी अच्छा खासा हुआ है। उसी ताल्लुकात से दांतों का भी कैंप रखा गया था। दांतों के अंदर भी पब्लिक ने आके या वार्ड के लोगों ने जो यहाँ पर के नगर सेवा का जो अभी चुन के आए, अभी जिनका जो बजट नहीं आया वो रोड का काम चालू करे, मगर ये पब्लिक को आश्वासन देने का काम चालू कर रहा है। तो आप देखो यहाँ के खुद के वार्ड के लोग जो है तो जो परेशानी के अंदर जो गुजर रहे हैं, तो यहाँ पर ये कैंप गिराने की वजह भी ये जन्मदिन के मौके पर सर का धन्यवाद बोलूँगा मैं कि यहाँ पर आप देखें तो आँखों का दवाखाने का भी कैंप गिराया गया तो उसमें लगातार चेकअप के वास्ते लोग आए, यहाँ के वार्ड के लोग आए हैं। वो दूसरी बात ये दांतों केस में भी और ब्लड डोनेशन केस में मेन बात घाटी के अंदर है। घाटी के अंदर आप मीडिया के माध्यम से अभी आप लगातार देखिए कि घाटी के अंदर जो है तो वहाँ पर चेकिंग ऐसी तबीयत से चढ़ी है जैसा कोई पेशेंट के ताल्लुकात से नहीं जा रहा है, कोई गार्ड जो है तो पूरा चेकिंग कर रहा है। एक पेशेंट दुख तकलीफ के अंदर जो है तो वहाँ पर एडमिट होता है और उसका परिवार जो है तो परेशानी के वास्ते जो है तो उसको वहाँ पर जाता है। तो ऐसे कई है जो है तो ब्लड नहीं मिलता है, कोई वहाँ पर ब्लड बेचा जा रहा है और सुविधा नहीं मिली जाएगी। उसी ताल्लुकात से अभय सर ने जो कैंप रखे, उनकी जो टीम ने कैंप रखे, सबसे बड़ा धन्यवाद बोलता हूँ मैं और तमाम पब्लिक की तरफ से उनका शुक्रिया अदा करता हूँ कि सर आप ऐसे हमेशा का कैंप करा करें और अल्लाह ताला आपको हमेशा हयात रखा करे। क्यों? क्योंकि आपका दिल साफ है। इसी की वजह से आपको बहुत बहुत मुबारकबाद। इतना कहकर मैं बोला खत्म करता हूँ।
वाढदिवसानिमित्त एक सामाजिक उपक्रम तुमच्या मित्रमंडळीने मोठ्या प्रमाणात साजरा केला, काय भावना आहे याबद्दल? खरं तर मी सर्व मित्रांचे खूप खूप आभार मानतो. आता आभार हा शब्द त्यांनाही आवडणार नाही, त्यांच्या मी ऋणात राहू इच्छितो की इतका प्रेमाचा वर्षाव होतोय. खरं तर म्हणजे या प्रेरणेमुळे आणि त्यांच्या पाठीवरच्या हातामुळे माझ्यामध्ये अधिक काम करण्याची उर्मी निर्माण होते. आणि या निमित्तानं मी एवढंच म्हणू इच्छितो की हे रक्तदान जे आहे ते सर्वात श्रेष्ठ दान आहे. आणि आपल्याकडे जाती धर्माच्या वर मोठं राजकारण केलं जातं, परंतु रक्त जेव्हा पाहिजे असतं तेव्हा रक्त घेणारा हे म्हणत नाही की मी हिंदू आहे आणि मला हिंदूचंच रक्त द्या, किंवा मी मुस्लिम आहे मला मुस्लिमाचंच रक्त द्या, किंवा मला दलितांचं रक्त नको, असं कोणी म्हणू शकत नाही किंवा म्हणतही नाही. कारण त्यावेळेस जीव वाचवायचा असतो आणि हेच खरं वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. आणि या निमित्तानं मी सर्वांना आवाहन करू इच्छितो, सर्वात महत्त्वाचं जर काही असेल तर आपण माणूस आहोत हेच आपण सर्वांनी लक्षात ठेवावं. आणि त्यामुळं भेदभाव कुठल्याही प्रकारचा, जातीच्या पातळीवरचा, धर्माच्या पातळीवरचा भेदभाव करू नये आणि सर्वांनी जास्तीत जास्त रक्तदान करावं. आज ज्यांनी आज या ठिकाणी रक्तदान केलं त्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय यांच्या कर्मचाऱ्यांचे देखील आभार मानतो. त्याचबरोबर सिव्हिल हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांचे देखील आभार मानतो. आणि या ठिकाणी आलेले डेंटल दातांच्या डॉक्टर जे आहेत त्यांचेही आभार मानतो. डोळ्याच्यासाठी जे उपचार देण्यासाठी जे डॉक्टर आलेले आहेत त्यांचेही मी या ठिकाणी आभार मानतो. आणि सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो की त्यांनी वाढदिवसाच्या निमित्तानं सर्वांनी शुभेच्छा दिल्या.